अर्जुन गाल चोळतच उभा होता. एवढ्यात तिथे त्याच्या ग्रुपचे सगळे मेंबर आले. सगळे अगदी सहानुभूतीने त्याच्या चेहऱ्याकडे बघत होते. फक्त एक जण मात्र पोट धरून हसत होता, तो म्हणजे विक्की. अर्जुन, काय म्हणाला होतास तू की आता जरी हात खोलले तरी सगळ्या मुली पळत येतील तुला मिठी मारायला? अरे पण ही एकच लवंगी मिरची कानाखाली जाळ काढून गेली तुझ्या, आणि अशा प्रकारे तू तुझी पैज हारला आहेस. त्यामुळे आता तुला तेच करावं लागेल जे मी तुला सांगणार. अर्जुन आधीच आरोहीमुळे रागात होता. त्यात विकीला असं हसताना बघून तर त्याचं डोकंच फिरलं. रागातच त्याने विकीच्या शर्टची कॉलर धरून त्याला जवळ ओढलं व त्याच्या डोळ्यात रागात बघत म्हणाला, हाऊ डेअर यू, तुझी हिंमत कशी झाली या अर्जुनवर हसायची, आणि तू मला ऑर्डर देणार? लायकी आहे का तुझी एवढी? विकीने त्याचे दोन्ही हात धरले व स्वतःची कॉलर सोडवत म्हणाला, लायकी कुणाची काढतोस रे? लायकी तर ती मुलगी काढून गेली तुझी, तेही सगळ्या कॉलेजसमोर. त्यामुळे हा जो ॲटिट्यूड आहे ना तो तुझ्याजवळच ठेव, आणि हिंमत असेल ना तर जाऊन तिला बोल, मला नाही. म्हणत तो अर्जुनकडे हसत बघत निघून गेला. हा अपमान मात्र अर्जुनच्या जिव्हारी लागला होता. कॉलेज भरायची वेळ असल्यामुळे सर्वजण आलेले होते आणि सगळ्यांसमोर आज अर्जुनच्या इज्जतीचा कचरा झाला होता. तेही एका अशा मुलीमुळे जी अर्जुनच्या स्टेटस पुढे काहीच नव्हती. त्यामुळे तो प्रचंड रागात होता. रागामुळे आधीच गोरा असलेला त्याचा चेहरा अगदी लालेलाल झाला होता. तो रागातच हाताच्या मुठी आवळत म्हणाला, सोडणार नाही मी त्या मुलीला. तिची हिंमत कशी झाली या अर्जुन सरपोतदारवर हात उचलायची? शी हॅज टू पे फॉर दिस. अर्जुन, यात त्या मुलीची काहीही चूक नाहीये. अरे तू सगळ्या कॉलेजसमोर तिला प्रपोज केलं, आणि एवढंच नाही तर तिच्या गालावर किस केलंस. कुठल्या चांगल्या घरातल्या मुलीला हे आवडेल तिची इज्जत अशी सगळ्यांसमोर मांडायला? म्हणून तिने तुझ्यावर हात उचलला. आता झालं गेलं विसरून जा, आणि कसलीही सूडाची भावना मनात बाळगू नकोस. ती मुलगी मला एकदम साधी वाटली. उगीच नसत्या फंड्यात पडू नकोस. विशाल त्याच्या खांद्यावर हात टाकत त्याला समजावत म्हणाला, पण तो मात्र अतिशय रागात होता. त्याने विशालचा हात झटकला व रागातच तिथून निघून गेला. बाकी सगळे पण आपापल्या वर्गात निघून गेले. इकडे अर्जुनच्या कानामागे मारून आरोही रागात घुसपुसतच कॉलेजमध्ये आली. एकतर आधीच ती पूर्ण गोंधळलेल्या अवस्थेत होती. एवढ्या मोठ्या शहरात ती कोणालाही ओळखत नव्हती. सध्या एका दूरच्या नातेवाईकांकडे ती तिचं सामान ठेवून कॉलेजला आली होती. आज कॉलेज सुटल्यानंतर ती हॉस्टेलला प्रवेश घेणार होती. त्याचंही टेन्शन तिला होतंच. शिकण्याची जिद्द तिला इथपर्यंत घेऊन आली होती. त्यात कॉलेजच्या पहिल्याच दिवशी तिच्यासोबत हे सगळं झालं होतं. त्याने तर ती आणखीनच टेन्शनमध्ये आली होती. एवढ्या मोठ्या कॉलेजमध्ये आता तिचा वर्ग कुठे शोधायचं याचंही तिला टेन्शन आलं होतं. तिने गोंधळलेल्या चेहऱ्याने अवतीभोवती बघितलं. तेवढ्यात कोणीतरी मागून तिच्या खांद्यावर हात ठेवला. तसं तिने पटकन मागे वळून बघितलं तर एक मुलगी तिच्यासमोर उभी होती. ती मुलगी, हाय, काही शोधते आहेस का? आरोही, हो, ॲक्च्युली मी या शहरात आणि या कॉलेजमध्ये नवीन आहे, त्यामुळे मला माझा क्लास माहीत नाही, आणि एवढ्या मोठ्या कॉलेजमध्ये कुठे व कसा शोधायचा तेही कळेना. ती मुलगी, कुठल्या क्लासमध्ये ॲडमिशन घेतलं आहेस तू? आरोही, MBA लास्ट इयर. ती मुलगी, अरे वा, म्हणजे माझ्याच क्लासमध्ये आहेस तू. हाय, मी त्रिशा. तिने हात पुढे करत सांगितलं. हाय, मी आरोही. आरोहीने तिच्या हातात हात देत म्हटलं. त्रिशा. आरोही, मस्त नाव आहे तुझं, आणि तूही. आरोही, थँक्यू. त्रिशा, चल जायचं मग क्लासमध्ये. आरोही, हो चल. दोघीही मिळून क्लासमध्ये आल्या. त्रिशा ही आरोहीसारखीच एकदम साधी सिंपल राहणारी मुलगी होती, आणि तिने मगाशी आरोहीला अर्जुनच्या कानामध्ये मारलेलं बघितलं होतं. त्रिशालासुद्धा अर्जुनचा खूप राग यायचा, कारण तो मुलींना त्याच्या हातातलं खेळणं समजत होता. दोघीही क्लासमध्ये येऊन 3-4 बेंचेस सोडून बसल्या. काही वेळाने बाकीचे सगळेही एक एक करून क्लासमध्ये येऊन बसू लागले. पण क्लासमध्ये येणारा प्रत्येकजण आरोहीकडे विचित्र नजरेने बघत होता. आधी तर तिला असं वाटलं की ती नवीन आहे
म्हणून कदाचित बघत असतील. पण जेव्हा प्रत्येकजण तिच्याकडे बघायला लागला तेव्हा तिलाही थोडं विशेष वाटलं. त्रिशा, सगळे तुझ्याकडे असे का बघतायत याचा विचार करतेस ना? आरोही, हो म्हणजे? त्रिशा, तुला माहिती आहे तू मगाशी ज्याच्या कानाखाली जाळ काढला तो आपल्याच वर्गात शिकतो ते. आरोही, काय? त्रिशा, तो फक्त आपल्या क्लासमधला नाही तर पूर्ण कॉलेजमधला फेमस मुलगा आहे. अर्जुन सरपोतदार. कॉलेजमधल्या जवळपास सगळ्याच मुली वेड्या आहेत त्याच्यासाठी आणि तू आज चक्क त्याच्या कानामागे मारलंस म्हणून सगळे तुझ्याकडे असे बघतायत. आता मात्र आरोही चांगली शॉक झाली होती, कारण तो आपल्याच वर्गात शिकत असेल याची तिला जरासुद्धा शंका आली नव्हती. आणि आता इथून पुढे त्याचं तोंड रोजच बघावं लागणार याचंही तिला टेन्शन आलं होतं. ती डोक्याला हात लावूनच बसलेली होती. तेवढ्यात त्यांचे सर क्लासमध्ये आले. ते येता सर्वजण उठून उभे राहिले व त्यांना गुड मॉर्निंग विश केलं. सर्वजण पुन्हा आपापल्या जागेवर बसले. सरांनी सर्वांना गुड मॉर्निंग विश केलं व त्यांच्या नवीन अकॅडमिक इयरच्या सिलेबसची त्यांना माहिती द्यायला सुरुवात केली. 5-1 मिनटं झाले असतील तेवढ्या दरवाजातून आवाज आला, मे आय कम इन सर? तसं सर्वांचं लक्ष दरवाजाकडे गेलं. आरोही तर त्याला बघून घाबरलीच, कारण समोर अर्जुन त्याच्या पूर्ण ग्रुप समवेत उभा होता. त्यांना बघताच ती थोडीशी खाली झुकली व तोंडासमोर वही धरली की जेणेकरून त्याला ती दिसू नये. सरांनीही त्यांना आतमध्ये यायची परमिशन दिली. तसे सर्वजण आतमध्ये येऊन बसले. अर्जुन आणि विशाल दोघेही नेहमीप्रमाणे एका बाकावर बसले होते. सरांनी पुढे बोलायला सुरुवात केली. सर्वजण त्यांचं बोलणं अगदी मन लावून ऐकत होते, पण आरोही मात्र मनातून खूप घाबरली होती. कारण अनावधानाने का होईना तिच्याकडून खूप मोठी चूक झाली होती. कारण आपण ज्या मुलाला मारलं तो आपल्याच वर्गात असेल याची तिला जरासुद्धा कल्पना नव्हती. या टेन्शनमध्येच तिने एक नजर अर्जुनकडे बघितलं. त्याचं लक्ष जरी सरांकडे असलं तरी त्याच्या चेहऱ्यावरचा राग साफ दिसून येत होता. त्याच्याकडे बघून तर तिला अजूनच टेन्शन आलं. आपण एवढ्या कॉलेजसमोर त्याच्या कानामागे मारली तर तोही शांत बसणार नाही. तो या सगळ्याचा बदला नक्की घेईल हे तिला कळून चुकलं होतं. त्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढं त्याच्यापासून दूर राहायचं हे तिने मनोमन ठरवलं होतं. पूर्ण लेक्चरभर तिच्या मनात हेच विचार घुमत होते. लेक्चर संपले आणि सर निघून गेले. आज पहिलाच दिवस असल्यामुळे विद्यार्थी संख्या खूप कमी होती. त्यात नवीन ॲडमिशनचे मुलं एक एक करून येत होते. त्यामुळे पहिला आठवडा तरी असाच जाणार होता. सर निघून गेले तसं विशालने अर्जुनच्या चेहऱ्याकडे बघितलं. त्याला कळून चुकलं की तो अजूनही रागात आहे. त्याने अर्जुनच्या खांद्यावर हात ठेवला व म्हणाला, अर्जुन, अरे सोड ना ते सगळं, काय एवढा विचार करतोयस? अर्जुन, सोडून देऊ? काय सोडून देऊ? की आज पहिल्यांदा कोणीतरी अर्जुन सरपोतदार सोबत आवाज वर करून बोलायची व त्याच्यावर हात उचलायची हिंमत केली हे सोडून देऊ? की आज त्या फडतूस मुलीमुळे तो लायकी नसलेला विक्की माझ्यावर हसत गेला ते सोडून देऊ? काय सोडून देऊ सांग ना? नाही, हे सगळं मी नाही विसरू शकणार. याची शिक्षा तर त्या मुलीला भोगावीच लागेल. माझ्यासमोर एकदा फक्त ती येऊ दे, मग बघ. विशाल, अर्जुन, तू असं काहीही करणार नाहीये. अरे जे काही घडून गेलं ते एकदम अनावधानाने घडलं. तिने काही मुद्दाम ठरवून तर तुला त्रास दिला नाही ना. तू तिच्यासोबत जे काही वागलास त्याच्यावर तिने फक्त एक रिॲक्शन दिली आणि तू फक्त या गोष्टीचा बदला घेण्यासाठी आता त्या मुलीला शोधत बसणार आहेस का? अरे एवढं मोठं कॉलेज आहे आपलं, कुठे भेटणार ती तुला परत? कुठे शोधणार तू तिला? अर्जुन, ती कुठेही लपू दे, तिला तर मी पाताळातून सुद्धा शोधून काढणार. तिने सगळ्यांसमोर माझ्यावर हात उचलला ना, मग तिला सगळ्यांसमोर माझी माफीसुद्धा मागायला लावणार. हा अर्जुन, त्याशिवाय मी तिला सोडणार नाही. ते दोघे एकमेकांशी बोलण्यात व्यस्त होते, पण इकडे आरोही मात्र फारच टेन्शनमध्ये होती. टेन्शनमध्येच ती स्वतःच्या मनाशी बडबडत होती. आरोही, काय गरज होती तुला हे सगळं करायची? कॉलेजच्या पहिल्याच दिवशी राडा करून ठेवलास ना. अगं हे तुझं गाव नाही आहे जिथे तू हे सगळे पराक्रम दाखवशील.
जरा तरी स्वतःच्या रागावर कंट्रोल करायला शिक. आता याने जर या सगळ्याचा बदला घ्यायचं ठरवलं तर काय करणार आहेस तू? कोण आहे इथे तुझ्या ओळखीचं जो तुला वाचवेल या सगळ्यातून? त्यामुळे आता शांत डोक्याने विचार कर. योग्य वेळ बघून तू त्याची माफी माग व हे सगळं चुकून झालं हे त्याला सांग. तू त्याची माफी मागितलीस ना की त्याच्या डोक्यातून हे सगळं निघून जाईल व तो पुन्हा तुझ्या वाटेला जाणार नाही. तू इथे फक्त तुझं MBA पूर्ण करण्यासाठी आली आहेस हे विसरू नकोस. तुला तुझ्या आईबाबांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत. त्यामुळे त्याच्यावरच लक्ष दे, ओके? ती स्वतःशीच मनातल्या मनात बडबडत होती. त्रिशा, आरोही काय गं, काय झालं? तू एवढी टेन्शनमध्ये का दिसतेस? आरोही, नाही, काही नाही. त्रिशा, मला हॉस्टेलमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे. त्याची प्रोसेस काय आहे? त्रिशा, हॉस्टेल? त्यापेक्षा तू माझ्यासोबत का नाही राहत? तसं पण मी माझ्या रूम शेअरिंगसाठी कुणीतरी पार्टनर शोधत आहे. म्हणजे तू हॉस्टेलला गेलीस तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. पण हॉस्टेलचं जेवण एकदम बकवास आहे. म्हणूनच मी इथे रेंटने रूम घेतली आहे. तुझी काही हरकत नसेल तर आपण दोघी शेअरिंगमध्ये राहू शकतो. आणि जेवण पण दोघींनी मिळून बनवलं तर हॉस्टेलला जाणारे एक्स्ट्रा पैसे पण वाचतील. हॉस्टेलची आणि मेसची फी जास्त आहे. त्यापेक्षा रूम परवडेल आपल्याला. बघ, विचार कर आणि सांग मला. तुला नसेल जमणार तर मी दुसरी कोणीतरी पार्टनर शोधेल, काही प्रॉब्लेम नाही. आरोहीने कॉलेजच्या वेबसाईटवर हॉस्टेलची आणि मेसची फीस बघितली होती आणि ती खरंच खूप जास्त होती. ते तिला खरं तर परवडणारं नव्हतं, पण तिच्यासमोर नाविलाज होता. पण त्रिशाने स्वतःहून तिला ही ऑफर दिल्यामुळे तिला आनंद झाला व ती पटकन म्हणाली, चालेल मला, मी रेडी आहे. मग कधी शिफ्ट करू माझं सामान? त्रिशा, आज तसेही लेक्चर होणार नाही आहेत. दुपारपर्यंत आपण बाकी सगळं कामं करून घेऊ. म्हणजे लायब्ररी कार्डसाठी फॉर्म भरायचा आहे ते करू आणि दुपारून जाऊया मग. मी करेल तुला मदत सामान शिफ्टिंगसाठी. आरोही, थँक्स यार. मला खरंच खूप टेन्शन होतं की नवीन ठिकाणी हे सगळं मी एकटी कसं मॅनेज करेल. पण तू भेटलीस आणि सगळं टेन्शनच मिटलं बघ. पहिल्याच दिवशी तुझ्यासारखी एवढी छान मैत्रीण मिळाली, यामुळे खरंच खूप मस्त वाटतंय. दोघीही एकमेकांसोबत बोलण्यात व्यस्त होत्या. विशालला कोणीतरी मागून आवाज दिला. तसं त्याने वळून बघितलं, पण मागे वळताना त्याची नजर आरोहीकडे गेली. तसं त्याच्या चेहऱ्यावर टेन्शन साफ दिसून आलं व तो मनाशीच म्हणाला, ओ गॉड, ही मुलगी तर आमच्याच वर्गात आहे. आता अर्जुनने जर हिला इथे बघितलं तर काही खरं नाही तिचं. काहीही करून अर्जुनला तिच्यापासून दूर ठेवायला हवं. असं मनातच विचार करून तो अर्जुनला म्हणाला, अर्जुन, मला नाही वाटत की आता लेक्चर होतील म्हणून. चल आपण लायब्ररीत जाऊ, फॉर्म भरायचा आहे. ओके म्हणत तोही उठला व दोघेही मिळून लायब्ररीच्या दिशेने निघाले. इकडे या दोघींचंही बोलून झालेलं. आरोहीने पुन्हा एक नजर त्याच्या बेंचवर राखली तर तो गायब होता. तो नाहीये हे बघून तिला खूप आनंद झाला. तिने मनातल्या मनात देवाचे आभार मानले व त्रिशाला म्हणाली, त्रिशा, चल आपण लायब्ररीमध्ये जाऊ, फॉर्म भरू आणि पटकन निघू. त्रिशानेही होकार दिला व दोघीही लायब्ररीच्या दिशेने निघाल्या. विशाल फॉर्म भरण्यात बिझी होता व अर्जुन त्याच्या मोबाईलमध्ये. त्याचं काम झालं तसं त्याने मोबाईल खिशात ठेवला. पण अचानक त्याची नजर समोरून येणाऱ्या त्रिशा व आरोहीवर पडली. आरोहीला बघून तर रागाची एक तीव्र सनक त्याच्या डोक्यात गेली. डोळ्यात अंगार भरला व तो शेजारीच असलेल्या एका क्लासमध्ये शिरला. त्रिशा, आरोही, तू इथे उभी राहा, मी जाऊन आपल्या दोघींसाठी फॉर्म घेऊन येते. आरोही, ओके. त्रिशा फॉर्म आणायला निघून गेली व आरोही तिथल्या क्लासच्या दरवाजाजवळ तिची वाट बघत उभी राहिली. अचानक कोणीतरी तिला हाताला धरून आतमध्ये खेचलं. ती घाबरून ओरडणार इतक्यात त्याने तिच्या तोंडावर हात ठेवला. ती एवढी घाबरली होती की तिने डोळे अगदी घट्ट मिटवून घेतले होते. त्याने तिला आतमध्ये खेचलं व दरवाजा बंद केला. तो अगदी रागात तिच्याकडे बघत होता, पण तिने मात्र घाबरून डोळे अगदी घट्ट मिटलेले होते. तिला असं डोळे मिटलेले बघून तो काही क्षण त्याचा राग विसरला. सकाळी त्याने तिला नीट बघितलं नव्हतं.
पण आता ती त्याच्या एवढ्या जवळ उभी होती हे बघून त्याने तिचं बारकाईने निरीक्षण केलं. ती थोडी सावळी होती, पण नाकी डोळी अगदी कोरीव होती. टोकदार नाक भीतीने लाल झालं होतं. कपाळावर घाम जमा झाला होता. तिचे लांब सडक केस तर तिच्या चेहऱ्याची शोभा अजूनच वाढवत होते. थोडक्यात ती साधी जरी असली तरी दिसायला खूप सुंदर होती आणि त्वचा तर अगदी मुलायम कापसासारखी. तो तिच्या चेहऱ्यात हरवला होता. नकळतपणे त्याने एका हाताने तिच्या डोळ्यावरचा चष्मा काढला व शेजारच्या बाकावर ठेवला. त्याची चाहूल लागताच तिने हळूवारपणे डोळे उघडले. पण जसं तिने तिचे डोळे उघडले तसा अर्जुन तिच्या त्या सुंदर डोळ्यात हरवला. तिचे ते निळसर डोळे त्याला एखाद्या समुद्रासारखे वाटत होते आणि त्या समुद्रात तो खोल खोल डुबत चालला होता. तिने डोळे उघडून समोर बघितलं व अर्जुनला बघून ती खूप घाबरली. तिने बोलण्यासाठी धडपड करायला सुरुवात केली, पण तिला बोलताच येत नव्हतं, कारण अर्जुन अजूनही तिच्या तोंडावर हात ठेवून उभा होता. तिची धडपड बघून त्याने तिच्या तोंडावरचा हात काढला. तसं तिने जोरजोरात श्वास घ्यायला सुरुवात केली. ती एवढी घाबरली होती की तिच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते. कसाबसा धीर एकवटून ती त्याला सॉरी म्हणाली आणि दरवाजा उघडून बाहेर पळाली. पण अर्जुन मात्र अजूनही मंतरल्यासारखा जागीच उभा होता. खरं तर तिला येताना बघून त्याला खूप राग आला होता. म्हणूनच तिला चांगलं सुनवायचं या हेतूने त्यानं तिला आतमध्ये खेचलं होतं. पण तिला एवढं जवळून बघितल्यानंतर तो हे सगळं विसरून गेला आणि त्याच्या वेगळ्याच दुनियेत हरवला. तर मित्रांनो, कसा वाटला हा भाग कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.